पेलणार आणि पेलणार म्हणजे झेपणार असं मला वाटतं. आंदोलनाची दिशा काही का असे ना, आपण अल्टिमेटम दिलेलं आहे, झेपणार नाही आणि पेलणार नाही. तर या आंदोलनाची साधारणतः रूपरेषा सांगा मला. सरकारला आजचे जे आपण दिशा ठरवली हे सहज वाटत असेल, परंतु त्यांनी हे सहज न घेता गांभीर्याने घेतलं पाहिजे. उद्रेक यालाच भिलं पाहिजे असं नाही. या देशात नवीन पायंडा 25 तारखेपासून पाडणार आहे. उद्रेकापेक्षा शांततेचं आंदोलन कधीच नाही झालं पाहिजे असं देशाला आणि राज्याला वाटतं. इतक्या ताकदीनं ही आंदोलनं सुरू होणार आहे. म्हणून याला नावच आहे शांततेचं युद्ध. ना तुम्हाला पेलणार आहे ना झेपणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणण्यापेक्षा 25 तारखेपासून मी आमरण उपोषण सुरू करणार आहे. मी माझं जाहीर केलेलं आहे. एकतर माझी अंत्ययात्रा निघल, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघल. यानंतर हे ना थांबणारे ना वेळ दिला जाणार आहे, ना उपचार होणार आहेत, ना पाणी घेतलं जाणार आहे, ना अन्न घेतलं जाणार आहे. त्यामुळे इकडं कुणीच यायचं नाही. आता या शब्दावर मी ठाम आहे की आता एकतर अंत्ययात्रा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा. आमच्या गावात कायद्याच्या पदावर बसलेल्या माणसाने यायचंच नाही राजकीय. तर आम्ही तुमच्या दारात येत नाहीत, तुम्ही आमच्या दारात उभा सुद्धा राहायचा नाही. काही झालं तरी आम्ही सर्कलनुसार. आमच्या गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्र. हो साखळी उपोषण आम्ही सर्कलनुसार उभा करणार आहेत 25 तारखेपासून. आणि 28 तारखेपासून त्याचं रूपांतर आमरण उपोषणात होणार. 26 तारखेपासून गावात किंवा मोठ्या शहरात ते स्कॅन्डल मार्च मेणबत्ती घेऊन आम्ही एक प्रचंड मोठी एकजूट पुन्हा एकदा दाखवणार आहेत. हे पहिल्याच वेळेस दादा यांना झेपणार नाही. जर 28ला घोषणा केली पेलणार नाही. एकदा जरी मराठी आरडले नुसते 5 कोटी तर विमान उडाल्यासारखं ऑटोमॅटिक उडाले पाहिजे. फक्त शब्दात न गुरफटता या आंदोलनाची दाहकता, याच्यातली असणारी चीड, याच्यातला असणारा रोष, याच्यातली असणारी वेदना ही समजून घ्या गांभीर्यानं. निर्णयाच्या 24 तारखेच्या आत्मागा लागा. 25 तारखेपासून आंदोलन करण्याची वेळ मराठ्यावर येऊच देऊ नका. कारण तुम्हाला मराठ्यांशी खेटायचं आहे. तुमचा जसा गैरसमज निघाला 100 आणि 200 एकर कुठं भरत असतं का सभेला, जी तुम्ही ठिल्ली उडवत होतात टिंगल तर भरल्याच्या नंतर तुमच्या तोंडात बोटं घातली तुम्ही. हे झालं कसं? शांततेचं युद्ध असं असतं का? तुम्हाला आता कळणार आहे. तुम्हाला एवढं टेन्शन येणार आहे की तुमच्या झोपासुद्धा ओढणार आहेत. एवढं मात्र लक्षात आलं. आणि मी जे बोलतो ते खरं होतं आणि आम्ही करूनसुद्धा दाखवतो. तुमची झोपसुद्धा लागणार नाही ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्व गावामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार आणि जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य जे पदावर बसलेले, वैधानिक पदावर बसलेले आहेत, या सगळ्यांना आपण गावबंदी करणार आहात. म्हणजे गावामध्ये येऊ नका, आमच्या गावबंदी झालेली जी जातं ती. तर त्यांना तुम्ही प्रतिकार करायला कसं सांगणार लोकांना? समजा कोणी आला गावामध्ये तर काय करणार तुम्ही? येणारच नाहीत ते. आमच्या गावात संमत का त्यांचा यायचा? आम्ही त्यांच्या दारातच जाणार नाहीत. आमच्या डोक्यावर मीठ चोळायला यायला लागले का? आमचा अपमान करायला तुम्ही आमच्या गावात? आमच्या गावात संबंधच काय तुमचा? तुम्ही आम्हाला आपलं मानत नाहीत, आम्ही तुम्हाला आपलं मानायला तर तयार नाही. तुम्ही आम्हाला आपलं मानता का? आमच्या बापजाद्याने तुम्हाला आपलं मानलं आत्तापर्यंत. हां, तुम्ही आम्हाला आपलं मानायला तयार नाही. आमच्या गावात काय तुमचं? आमच्या दाराला सुद्धा शिवायचं नाही तुम्ही. तुम्ही कसे शिवतात ते मराठी बघतील ना. उद्रेक होणार नाही. अहो येणारच नाहीत तुम्ही. बघाय सहज मराठी नुसताच एक कणगुळे लावली तरी 100 किलोमीटरवर जाते. हां, आम्हाला उद्रेक नाही करायचा, पण आमच्या गावात आम्ही त्यांना येऊ देणार. मराठी आमच्या पद्धतीनं त्यांना आलेच तर बाहेर लावते. मला नाही वाटत ते मराठ्यांसंग खेटायचे एवढं धाडस करतील. मग आंतरवाली सराटी हे खूप छोटं गाव आहे महाराष्ट्रामधलं, पण ते मराठा आरक्षणाचं केंद्र म्हटलं. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की आपण या आंतरवाली सराटीमधून पूर्ण महाराष्ट्रभर फिरलात. आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्ता आपण सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक होत नाही असं आपलं भाषणात होतं, परंतु सगळीकडे एक झालेले आहेत. माझा थेट प्रश्न आहे की वर्षानुवर्षे मराठा आरक्षणाची लढाई लढली जाते. अण्णासाहेब पाटलापासून ते आजपर्यंत मनोज जरांगे हे आता त्या आंदोलनाचे चेहरा झालेले आहेत. राजकीय नेत्यांचे जे विधानं येत आहेत की मनोज जरांगे यांना आरक्षणाचा अभ्यास नाही. मनोज जरांगे हे कोण आहे की आम्हाला कुणबी ठरवणार आहे? आम्ही 96 कुळी मराठी आहोत, आमच्यावर ते कसं काय लादणार आहे? ह्या सगळ्या प्रतिकारांकडे कसं बघता तुम्ही? याचं उत्तर आधी द्या. याला जोडून मी दुसरा प्रश्न नंतर विचारतो. आम्ही ठरवणाऱ्याचा अधिकार नाही हे खरं आहे,
पण तुम्हाला घ्या तरी कुठं म्हणलो होतं आम्ही? आम्हाला ठरवण्याचा अधिकार नाही तुम्हाला घ्या म्हणायचा, पण तुम्हाला अधिकार कुठं आहे आम्हाला ती मागणी करू नका म्हणायचा? तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर तसेच बसा ना. गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल ते घेणार आहेत. ती बघा आता आम्ही बोलायचं त्यांचं ठरवलं नाही. आम्हाला चिडू नका, शांत राहा. आम्हाला चिडू नका. आम्हाला माहिती आहे तुमची मजबुरी काय आहे ती. हां, आम्हाला माहीत पण झाली की तुम्हाला मुद्दाम पाठवलं जातं आहे, तुम्हाला मुद्दाम सरकारने करायला लावलं आहे. आम्हाला हे सुद्धा माहीत झालं आहे. आम्ही शांत बसलोत कारण आमचं ध्येय आरक्षण आहे, आम्हाला ते मिळवायचं. आम्हाला माहिती आहे तुमची मजबुरी आहे. तुम्हाला हे माहीत होतं मराठी अंगावर घेणं सोपं नाही, पण शेवटी तुम्हाला दबावच तितका आला आहे आणि आमच्याच मराठ्यांना आमच्या अंगावर घातलं आहे तुम्ही. त्यांची इच्छा नसूनही ते मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. आम्हाला माहिती आहे सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर तुम्ही आत्ता म्हणताय कुणी यांना अधिकार दिला ठरवायचा. आमच्या आधी तुम्ही काढणार आहेत, बघा काढता का नाही ते बी मी टायमाला सिद्ध करून देईन. यांनी पत्र काढलं आहे का नाही? नाही, मराठा समाजाचं जेव्हा आंदोलन होतं, आपणही आत्ता बोललं की इतर समाजाचं जेव्हा आंदोलन होतं, आपण काय जातीभेदाच्या पलीकडचे आपण सगळे महाराष्ट्र आहे, सगळे इथं आपण वारकरी संप्रदायातले लोक, वारकरी म्हणजे सगळे झाले. परंतु जेव्हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा त्यामध्ये कुठंतरी राजकारण येतं. म्हणजे आता रामदास कदमांचं मी स्पेसिफिक नाव घेतो की त्यांनी असं स्पष्ट विधान केलं आहे की मराठा क्रांती मोर्चा ज्या पार्श्वभूमीवर निघाला होता त्या पार्श्वभूमीवर मी तिथं पालकमंत्री होतो आणि मला सगळी माहिती आहे की मी वेळप्रसंगी सगळं सांगेल कसा निघाला होता. अर्थात मराठा समाज हे कधीच मान्य करत नाही की त्यावेळेस सुद्धा नेते मागे होतं आणि कार्यकर्ते सगळे पुढे होते. 58 मोर्चे निघाले, एकही मराठा नेतृत्व त्यामध्ये लिडरशिप करत नव्हतं. अख्खा मराठा समाज, 1 मराठा लाख मराठा अशी त्या आंदोलनाची घोषणा होती. तर हे राजकारण याच्यामध्ये आणलं जात आहे, ते का आणलं जातं म्हणजे नाही काय असतंय, सत्ता आणि पक्ष या दोघांच्या मध्ये यांना कैचित पकडलं जातं. याच्यातून मराठ्यांचा किंवा कुठलाही समाज असो त्यांचा सामाजिक मराठी क्रांती मोर्चाची सुरुवात संभाजीनगरहून दुसऱ्या टप्प्या म्हणजे आपण आता हा जो टप्पा आहे त्याचा होता. पण त्याच्यावर कदमांनी अत्यंत गंभीर आरोप केले की त्याची सगळी पार्श्वभूमी मला माहिती आहे. तर कोपर्डीच्या पार्श्वभूमीवर तो आंदोलन झालं होतं. त्याच्यात आपण मागण्याही केलं होतं फास्ट ट्रॅकवर कोर्ट चालवा वगैरे. तो पहिला मोर्चा होता. त्यानंतर राज्यभरात 58 मोर्चे निघाले मराठा समाजाने आणि राज्यभरातलं मराठ्यांचं एक आरक्षणासाठीचं संघटन झाले. राजकारणासाठीचं संघटन मुळातच नाही आहे. याच्यात राजकारण कुठंच नाही या आरक्षणाच्या मोर्चामध्ये. पण तरी असं म्हटलं जातं की याच्यामध्ये राजकारण आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं आता गर्दी आहे, पुढं काय होईल अशी विधानं यायला लागलीत. आत्ता जेव्हा की आरक्षणाची तुमची मुदत संपत चालली त्या टप्प्यावर राजकारणाची अत्यंत गंभीर स्वरूपाची विधानं वैधानिक पदावर बसलेले मंत्रिमंडळामध्ये सत्तेवर असलेले लोक करतायत. त्याकडे कसं बघतं? कारण तुम्ही बोललात तर महाराष्ट्रामधले सगळे मराठी समाज ऐकणार आहे. नाही हे सत्य आहे तुम्ही म्हणताय ते, परंतु त्यांच्या आरोपाला आता मराठी किंमतच देत नाहीत. कारण त्यांचं भविष्यसुद्धा मराठ्यांच्याच हातात आहे. वळवळ बंद करा म्हणा थोडी. सत्तेच्या आणि पक्षाच्या आहारी जाऊन स्वतःच्या जातीच्या अन्नात माती घालायचं थोडं बंद करा. कारण स्वार्थासाठी किती लढावं आणि जो पक्ष कामाचा नाही त्याच्यासाठी किती लढावं. जातीला पायाखाली घ्यायचं आणि पक्ष मोठा करायचा हे जर धंदा जरा कमी केला तर चांगलं शहाणपणाचं राहील. कारण हे मराठ्यांचे लेकरं तुमचे आहेत. यांनी एकदा जर मनात घेतलं तर तुम्ही त्यांना पायाखाली घालायचा प्रयत्न करायला लागले. त्यांनी जर तुम्हाला पायाखाली घेतलं तर तुम्ही कुडालेच राहणार नाही. मी इशारा नाही देत, मी इशारे देत नसतो. तुम्ही आमच्या नादात पडू नका. कारण हे सामान्य मराठी आहेत, यांच्या नादाला तुम्ही आता लागू नका. ही गर्दी आहे ना, ही कायम गर्दी राहणार आहे आता आरक्षण मिळेपर्यंत. आणि शांततेच्या आंदोलनाची जी गर्दी आहे, तुमची इच्छा आहे आम्ही उद्रेक करावा म्हणून तुमची तशी भाषा आहे, आम्ही करत नाहीत. पण हे शांततेच्या युद्धातच तुम्हाला जर जिरीच नाही आणलं या मराठ्यांनी तर नाव बदलून ठेवते मराठी. नाही, आता गर्दीचा विषय फार महत्त्वाचा आहे. आपण गर्दीचा विषय काढला, पण असं होतं की आपण 58 मोर्चे बघितले. म्हणजे संभाजीनगरचा मोर्चा असेल, धाराशिवचा मोर्चा असेल, जळगावचा असेल, नंतर मुंबईमध्ये निघालेला मोर्चा असेल, त्या गर्दीचे सगळे विक्रम वगैरे त्याचे खूप झाली. आत्ता आपली जी सभा झाली ती पण विश्वविक्रमी झाली. पण आंतरवली सराटीमध्ये जेव्हा आपण उपोषण करत होता त्यावेळेस आंतरवली सराटी आणि आजूबाजूच्या 123 गावातला पाठिंबा शिवाय इथं फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे गर्दीच्या भरोश्यावर तुम्ही आंदोलन सुरूच केलं नव्हतं. आता गर्दी जमली तर तुमच्या आंदोलनाचा यशाचा भाग आहे, त्याचं नंतर विश्लेषण होत राहील. पण जेव्हा गर्दी नव्हती त्यावेळेस मनोज जरांगे हे आरक्षणासाठीच लढत होते आणि त्यांची मागणी हीच होती की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्यामुळे आंदोलन गर्दीच्या भरोश्यावर सुरूच झालं नव्हतं. पण गर्दी आली ह्याची ठीक आहे, ते गर्दी आली का ते चांगलं झालं. पण गर्दी नव्हती त्यावेळेस पण तुम्हाला आत्मविश्वास होता की आपल्याला आरक्षण मिळेलच. हो, कारण आम्ही इथून पाठीमागं 3 केले होते. साष्ट, पिंपळगाव, भांबेरी आणि वडीकाळ्या गावाच्या जीवावरच केले होते. तरीही ओबीसी सारख्या सवलती आम्ही पदरात पाडून घेतल्या होत्या.
बलिदान गेलेल्या कुटुंबात सरकारचा विषय मार्गी काढला होता. 2185 विद्यार्थ्यांचा भांबेरीच्या माध्यमातून विषय मार्गी लागला होता की तो खूप दिवस होत नव्हता. सारथीसारखे मोठमोठाले विषयसुद्धा मार्गी त्याच वेळेस लागलेत. हे सत्य आहे, तुम्ही बोललात ते. आम्ही लढताना मराठ्यांच्याच भरोश्यावर लढतो आणि आता तर राज्यातला मराठा एक आहे. त्यावेळेस राज्यातला मराठा नव्हता, होता पण कमी प्रमाणात होता. आता प्रमाणात आहे तरी आम्ही हटलो नाहीत. तुम्हाला एवढं सांगतो दादा, मी एकटा असं प्रश्न विचारला म्हणून माझ्यासाठी चांगलं झालं ते. एकटा जरी लढलो तरी मरेपर्यंत मी हटणार नाही मराठा समाजासाठी, मरेपर्यंत. एकतर अंतरा निघाल नसता मराठा आरक्षणाची विजयात्रा, या शब्दावर मी आता यावेळेस ठाम आहे. 100% सांगतो, मला हटणारच नाही. एकटा असलो तरी आणि लाख असले तरी हटणार नाही. मराठ्यांसाठी आपला शब्द आहे. लाख मराठी असले, कोटी मराठी असले तरी हटणार नाही. एकटा असलं तरी हटणार नाही. सरकारला जर यावेळेस मराठ्यांनी जिरीस नाही आणलं तर माझं नाव बदलून ठेवा. सरकार जिरीसच आणणार. यांना आता वाटणार आहे दादा शांततेचे युद्ध याला म्हणतात काय, ते परवडलं पण हे परवडलं नाही. जर नाही म्हणले तुम्हीच मला परत 10-12 दिवसांनी प्रश्न विचारायला येणार आहे, जेरीस आलेत का नाही. आणि मीच तुम्हाला विचारेन दादा मला त्या प्रश्नाबद्दल काय. जेरीसच आणलं पाहिजे यांना मराठ्यांनी, नाही आणलं तर तिथून पुढे तुम्ही फक्त बघत राहताय शांततेचे युद्ध कसं होतं. या देशात पहिल्यांदा असं झालं की अण्णा हजारे, म्हणजे मी अण्णा हजारे, त्याच्यावर खूप म्हणजे आंदोलनाच्या यशाचा तो मोठा भाग होता. आज प्रत्येक गावातला माणूस जेव्हा टोपी घालतो तेव्हा मी जरांगे पाटील, मी मनोज जरांगे पाटील, आरक्षण योद्धा, असं ते स्लॅश करून करतायत ते. तर हे सगळं मराठा समाजाच्या राजकीय नेतृत्वाची कोंडी झालेली आहे. मराठ्यांनीच्या अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही. आणि मनोज जरांगेसारख्या एक असा आंतरवली सराटीमध्ये बसलेला एक, म्हणजे तसं मला म्हणायचं नाही, आपला मी सन्मानच करतो, पण एक फाटका माणूस, असा फाटका माणूस आहे की जो महाराष्ट्रामधला कोट्यवधी लोकांच्या मनातला, घरातला त्याच्या जाऊन घर केलं. तर याचं कुठंतरी त्या राजकीय नेतृत्वाला त्याच्या मनामध्ये वेदना आहे, दुःख आहे. आपण जे करायला पाहिजे होतं ते करता आलं नाही. म्हणजे ते आयोगाचे अध्यक्ष होते, समितीचे अध्यक्ष होते, आपण त्यांचे नाव घ्यायचं टाळलेलं आहे आधी, पण 10-10, 11-11 आयोग नेमलेले आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील 2-2.5 महिन्यापासून 3 महिन्यापासून महाराष्ट्राचा इतका मोठा लीडर झालेला आहे, मास लीडर, की आतापर्यंत एवढा मोठा मास लीडर या महाराष्ट्रात बऱ्याच कालावधीनंतर बघायला मिळाला. ते त्यांची पोटदुखी असू शकते पण मी नेता मानत नाही. माझा मायबाप समाज मला मुलगा मानतो आणि महाराष्ट्रातला 5 कोटी मायबाप मला आशीर्वाद देतो. मला 5 कोटी म्हणूनही चालणार नाही दादा, कारण 5 कोटी तर माझ्यासोबत आहेच, मला आशीर्वाद देतोच. पण इतर सगळ्या समाजाचे लोक माझ्या पाठीशी आशीर्वाद देऊन येत. त्यामुळं महाराष्ट्रातला सगळा समाज सोबत आहे, मराठा हटणारच नाही. पण तुम्ही म्हणला तोच शब्द माझ्यासाठी चांगला आहे, ती बदलू नका. मी फाटक्या कपड्यातल्या मायबापाचा फाटक्या कपड्यातल्या लेकरू, मला माझ्या जातीच्या वेदना समजतात. मला चांगल्या कपड्यात नाही यायचं, मला चांगल्या खुर्चीवर नाही बसायचं, मला माझ्या समाजासाठी लढायचं आहे. मला मरायचं नाही आत्महत्या करून, मला लढून मरायचं. मी महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो, बाबा आत्महत्या करू नका, मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, मला तुम्ही सोबत पाहिजे. आरक्षण कसं मिळत नाही आपण बघू, त्याची काळजी करू नका. तुम्ही फक्त दादा बघा, मी तुम्हाला तुमच्या माझी याच्या अगोदर बी चर्चा व्हायची खूप वेळेस की आता हे ग्राउंड एवढं आहे, हे कसं होणार, काय होणार. सरकार आहे आंध्रातून म्हणायचं, आज नंतर म्हणले एकही गाडी नाही देता 20 किलोमीटर लोक बसले कसं. यांना जर या शांततेच्या युद्धाचा पश्चाताप जर नाही आला तर तिथून पुढं त्यांना वेगळं दुसरं आंदोलन परवडलं